हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये आणखीन एका नवीन झटपट होणाऱ्या रेसिपीत. तर आज आपण नाश्त्यासाठी पटकन होणारी इडली बनवतोय, ते पण एकदम व्हेजिटेबल इडली. तर भरपूर अशा भाज्या टाकून याच्यामध्ये आपण इडली बनवतोय फोडणीची. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. तर रोज-रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं हा तर नेहमी प्रश्न बायकांना पडलेलाच असतो. तर अशी ही झटपट होणारी तुम्ही इडली बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. अतिशय जाळीदार, मऊ, लुसलुशीत अशी ही इडली बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही. आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर ही हेल्दी अशी इडली बनते. तर चला वेळ न घालवता आपण इडली बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 पेला रवा टाकून घेते. तर याच पेल्याने आणखीन 1 पेला मी रवा टाकते, म्हणजे एकूण मी 2 पेले रवा घेतलेला आहे. तर हा बारीक रवा आहे. मोठा जाड रवा असेल तरीसुद्धा चालेल. आता इथे हे दही आंबट आहे, त्यामुळे मी अर्धा पेला घेतला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश ताजं दही असेल तर पाऊण पेला घेतलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकूया. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेऊया. तर अगोदर मी ते 1 पेला पाणी टाकून घेतले. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. तर दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतले. परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तर रव्याची इडली असल्यामुळे झटपट होते आणि खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट या इडल्या लागतात. आपण याला फोडणी करून ही इडली बनवून घेणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की कितीही मस्त इडली बनते. तर आपण दही रवा चांगलं मिक्स करून घेतले. आता झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटासाठी मुरू देऊयात. तोपर्यंत आपण फोडणी करूया. तर इथे मी कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि टमॅटो घेतल्या. तर टमॅटोमधल्या बिया काढून घेतल्यात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते भाज्या टाकू शकतात किंवा तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे सुद्धा इथे भाज्या टाकून घ्या. आता आपण फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात. मोहरी छान फुटू द्यायची आहे आणि मग जिरे टाकायचे पाव चमचा. मोहरी जिरे चांगले तडतडले की कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत. आपण कढीपत्ता बऱ्याच वेळेस काढून टाकतो. असं तोडून टाकला सगळेजण खातात आणि मग कढीपत्ता काढूनही टाकता येत नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला असतो तो. तर आता आपण इथे बाकीच्या सर्व भाज्या कापून घेतल्यात, त्या टाकून घेऊयात आणि परतवून घेऊयात. तर आपल्याला खूप वेळ ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत. 2 ते 3 मिनिट ह्या भाज्या आपल्याला फक्त परतवून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं भाज्या खायला नको म्हणतात. त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ जर करून दिले तर ते नक्की आवडीने खातील. तर जर भाज्या ते खात नसतील तर अशा पद्धतीने इडली बनवून पहा. त्यामधल्या भाज्या बरोबर त्यांच्या पोटात जातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही. तर इथे आता 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. लहान मुलांसाठी बनवत असाल तर खूप कमी टाका आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तिखट कमी जास्त करू शकतात. तर इथे 2 ते 3 मिनिट मी भाज्या चांगलं परतवून घेतल्यात. गॅस बंद करूया आणि ही भाजी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मुरला गेला आहे. तर भाजीसुद्धा थंड झाली आहे इकडे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी. तर रवा चांगला फुलला आहे. याच्यामधलं सर्व पाणी आटून गेले. रव्याने चांगलं हे पाणी शोषून घेतले, ते पाहू शकतात. हे पहा. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर आणखीन मी ते पाऊण पेला पाणी टाकून घेतले. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी कमी जास्त होऊ शकतं. लागेल तसं आपण याच्यात पाणी टाकायचे. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता तर कोणता रवा जास्त पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर कोणता रवा कमी पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो. तर आणखीन हे मिश्रण मला घट्ट वाटते, त्यामुळे मी 2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी आणखीन टाकून घेतले आणि परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेते. तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे. मीडियम असं आपल्याला हे इडलीचं बॅटर हवं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सैलसर रसरशीत असं हे मिश्रण आपल्याला पाहिजे. तर मिश्रण परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं नाही, त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकून घेऊयात आणि नंतर या भाज्या थंड झाल्या त्यासुद्धा टाकून घेऊयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये उडदाची डाळ थोडीशी आणि चणा डाळसुद्धा टाकू शकतात. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात.
तुम्ही या मिश्रणापासून फक्त इडलीच नाही तर उत्तप्पा म्हणजे उत्तप्पम जे बोलतात ते सुद्धा बनवू शकतात, आप्पे बनवू शकतात। तर अशा पद्धतीचं आपलं हे इडलीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण सर्व मी इथे वापरणार आहे। तर जेवढ्या मला आत्ता इडल्या बनवायच्या आहेत तेवढंच हे मिश्रण मी इथे काढून घेते आणि बाकीचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवते। तर हे मिश्रण आपण सोडा टाकण्याच्या अगोदर बाजूला काढून ठेवले। जेव्हा आपल्याला त्याची इडली बनवायची आहे त्यावेळेस त्यामध्ये सोडा टाकून आपण थोड्या वेळाने ती इडली बनवून घेणार आहोत। तर आपण इथे सोडा टाकण्याच्या अगोदर इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचे। तर ही प्रोसेस आपल्याला सोडा टाकण्याच्या अगोदर करायची आहे, म्हणजे पटकन आपल्याला इडलीचे बॅटर याच्यामध्ये टाकून इडली स्टीम करता येते। अगोदरच ही सर्व तयारी करायची आहे। तर इथे दोन्ही पात्रांना मी इडलीच्या तेल लावून घेतले आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतले। पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं की इडली पटकन शिजली जाते आणि चांगली जाळीदार बनते। तर या टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे इडली मऊ लुसलुशीत जाळीदारसुद्धा बनेल। आता आपण या मिश्रणामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून घेऊयात। हवं असेल तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल। आता याच्यावरती 1 चमचा एवढं पाणी टाकूया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतो। पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत। तर ही प्रोसेस पटकन करायची आहे। आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आणि स्टीम करून घेऊयात। तर इथे मी पाणी ठेवलेलं तापण्यासाठी पाणीसुद्धा भरपूर गरम झाले। लगेच आपण आता हे इडली भरून घेऊया। त्यामुळेच इडलीच्या पात्रांना अगोदरच तेल लावायचं आणि पाणीसुद्धा कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायची, म्हणजे आपली घाई गडबड होत नाही। तर आता आपण इथे इडलीच्या साच्यामध्ये एक पळी एवढं मिश्रण टाकून घेऊयात। खूप गच्च भरायचं नाही, नाहीतर ते शिजताना मग बाहेर येतं आणि इडल्या एकमेकांना चिकटल्या जातात। कारण या आणखीन शिजताना त्या फुगल्या जातात, त्यामुळे थोडंसं कमीच भरायचं। तर इडलीच्या पात्रामध्ये हे मिश्रण भरून आपण आता स्टीम करायला ठेवूयात। तर मीडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि 15 मिनिट ही इडली स्टीम करून घ्यायची। तर झाकण लावले। आता 15 मिनिट आपण ही इडली स्टीम करूया आणि नंतर काढून घेऊयात। तर 15 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून घेतले, गॅस बंद केलेला आहे। तुम्ही पाहू शकतात इडल्या किती चांगल्या फुगलेल्या आहेत। तर हे मी इडली पात्र बाहेर काढून घेते। तर इडली व्यवस्थित स्टीम झाली आहे, अजिबात ओलसर नाही आहे किंवा हाताला चिकट वगैरे लागत नाही आहे। तर इडली थंड झाली की आपण चमच्याच्या मदतीने अशी काढून घेऊयात। तर ज्या चमच्याला थोडीशी अशी धार असते, टोकदार चमचा असतो ना, त्याने काढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ती निघली जाते। तर पाहू शकतात परफेक्ट अशी इडली शिजलेली आहे आणि हलक्या फुलक्या ह्या इडल्या बनलेल्या आहेत आणि जाळीसुद्धा अतिशय भन्नाट पडली आहे। तुम्हाला मी आणखीन बाकीच्यासुद्धा इडल्या काढून दाखवते। हे पहा, अजिबात इडली पात्राला ही इडली चिकटलेली नाही आहे किंवा तुटत नाही आहे, ओलसर नाही आहे, परफेक्ट अशी ही इडली बनलेली आहे। तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या आपण इडल्या अशाच काढून घेऊयात। तर मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या आपल्या इथे बनलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा मस्त दिसत आहेत। तर राहिलेल्यासुद्धा सर्व इडल्या आपण अशाच काढून घेऊयात। तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये या इडल्या तयार होतात। फक्त भाज्या कापण्यासाठी 5 मिनिट जातात, बाकी लगेचच ही इडली बनवून तयार होते। तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या मी इथे काढून घेतलेत। तर हे पहा, आहे की नाही झटपट पोटभरीची इडली तयार आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे, किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। तर नक्की एकदा ट्राय करा आणि याला काही साहित्य लागत नाही। तुम्ही जर अशी केव्हा इडली बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही व्हेजिटेबल इडली मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे। आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय। आज आपण बनवतोय कापसासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार बेसन ढोकळा। तर ढोकळा कसा असावा? तर ढोकळा अतिशय जाळीदार, घशात न दाटणारा आणि मऊ लुसलुशीत असायला हवा, हो की नाही? तर चला आता ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। तर इथे पाहू शकतात काय भन्नाट याला जाळी पडली आहे। एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झाला आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यात आपण बनवलेला आहे। तर चला रेसिपी बनवूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की हा मऊ लुसलुशीत ढोकळा कसा तयार होतो।
तर इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले. तर बेसन पीठ चाळून घ्यायचे, त्यामुळे ढोकळा हलका फुलका होतो आणि जाळीसुद्धा चांगली पडते. आता यामध्ये टाकूयात पाव वाटी रवा. तर इथे मी बारीक रवा वापरला आहे, जाड बारीक कोणताही वापरू शकतात. अर्धी वाटी दही टाकून घेऊयात. तर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ते ताक वापरलं तरीसुद्धा चालेल. आता आपण अगोदर हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पाणी किती लागणार आहे ते समजेल. तर प्रमाण जर योग्य घेतलं तर अजिबात ढोकळा बिघडणार नाही. तर आपण इथे 1 वाटीचं प्रमाण सर्व दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा एखादी वाटी पेला सेट करून घ्यायचा आणि त्याने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं, म्हणजे ढोकळा अजिबात बिघडणार नाही. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तुम्हाला जमेल. तर इथे आता आपण दही व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर याच्यामध्ये आता किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते. तर आत्ता आपण इथे 1 पेला पाणी घेतले, म्हणजे जी वाटी घेतलेली आहे ना बेसनची, तेवढं बरोबर या पेल्यामध्ये पाणी बसतं. तर समजा 1 वाटी पाणी आहे. तर आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर चांगले फेटून घ्यायचे, याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको. तर स्मूथ असं हे बॅटर आपण तयार करून घेतले. तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दिसते अशी याची थिकनेस ठेवायची आहे. तर इथे 2 चिमूट एवढी हळद टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर हळद जास्त टाकायची नाही, ढोकळा कडवट लागतो आणि खूप दिसायला वेगळा असा भडक दिसतो. तर 2 चिमूटच हळद टाकायची. तर 2 मिरच्या जाडसर मी ठेचून घेतलेत, त्या टाकून घेऊयात. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मिरची नको असेल तर स्किप करू शकतात. आता हे सर्व आपण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण किती पाणी वापरले ते पाहूयात. तर इथे फक्त 3 चमचे पाणी शिल्लक आहे, 1 वाटीमधून 3 चमचे. आता आपण हे झाकून ठेवूयात 5 ते 7 मिनिटासाठी. तोपर्यंत रवा चांगला फुललासुद्धा जाईल आणि आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे. आता याला आपण तेल लावून घेऊया. तर ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची आणि आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत आपलं इथे बेसनचं मिश्रण चांगलं मुरलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात. आता हे चांगलं एकाच साईडने व्यवस्थित फेटून घ्यायचे. तर पटकन ही प्रोसेस करायची आहे. सोडा टाकला की पटकन फेटायचं, त्यामुळे अगोदरच डब्याला तेल लावून ठेवायचं किंवा तुम्ही केक टिनमध्ये सुद्धा बनवू शकतात. आता हे सर्व मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले. लगेचच हा कुकरचा डबा आपण स्टीम करायला ठेवूया. तर पाणी त्यासाठी कडकडीत तापलेलं असावं आणि ढोकळ्याला हीट मिळाली की ढोकळा लगेचच खूप फुगला जातो, चांगला जाळीदार बनतो. तर आता आपण इथे 15 मिनिट हा ढोकळा शिजवून घेऊया. 15 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही 10 मिनिटानंतर खोलून पाहू शकतात. जर चाकू किंवा टूथपिक ओलसर निघली तर आणखीन 5 मिनिट स्टीम करून घेऊ शकतात. तर इथे परफेक्ट 15 मिनिटामध्ये हा ढोकळा शिजलेला आहे, इथे पाहू शकतात. मी तुम्हाला चाकूने दाखवते. चाकू एकदम क्लीन निघाला आहे. तर मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत फोडणी करून घेऊया. तर तेल खूप गरम झालेलं आहे, त्यामुळे मी टोप खालीच काढून घेतलं आहे गॅसवरून. आता याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचे. पाव चमचा मोहरी टाकूया आणि पाव चमचा जिरे टाकूया. जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात, त्या चांगल्या परतवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहोत. तर आता इथे आपण ही फोडणी करून घेतली आहे. मी हा टोप परत गॅसवरती ठेवून घेतला आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले आणि 1 चमचा साखर टाकून घेतली. आपण हे ढोकळ्यावरती फोडणी ओतणार आहोत, त्यामुळे ढोकळा एकदम ज्युसी असा बनेल. तर इथे साखर विरघळून झाली. आता आपण गॅस बंद करूया. तोपर्यंत आपला इथे ढोकळासुद्धा थंड झाला आहे. साईडने याच्या चाकूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या. तर सर्व बाजूने चाकू गोल असा फिरवून घेतला आहे. आता एखादं मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये हा डबा आपण उलटा करून ठेवूयात. तर इथे मी ताट घेतले. आता याच्यामध्ये आपण ढोकळा काढून ठेवूयात. हाताने वरून थोडं टॅप करायचं, म्हणजे ढोकळा पटकन निघला जातो. तर सर्व बाजूने 2-3 वेळाचा टॅप करून घ्यायचं, म्हणजे ढोकळा सहज अलगद बाहेर येतो. हे पहा, एकदम कुकरचा डबा क्लीन आहे आणि अजिबात चिकटलेला नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे. ढोकळा मस्त स्पॉन्जी जाळीदार बनला आहे.
तर प्लेटमध्ये आपण ढोकळा काढून घेतला आहे. आता आपण हे कापून घेणार आहोत. तर तुम्हाला मी उचलून दाखवते. हे पहा किती हलका फुलका आणि एकदम फ्लफी असा बनला आहे. तर जे प्रमाण सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही बनवलं ना तर 100% परफेक्टच बनणार आहे. तर इथे आपण कापून घेऊयात. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हे ढोकळा कापून घेते. तुम्हाला किती मोठा छोटे तुकडे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही ढोकळा कापून घेऊ शकता. तर इथे आता ढोकळा कापताना तुम्हाला दिसत असेल किती हा स्पॉन्जी झाला आहे. तर अगोदर आपण अशा आडवा कापून घेतला आणि आता उभासुद्धा कापून घेऊया. तर मीडियम आकाराचे चौकोनी असे मी तुकडे करून घेतलेत आणि नंतर आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया. म्हणजे फोडणी आतपर्यंत चांगली जाईल आणि खाताना सुद्धा टेस्ट मस्त लागेल. तर ढोकळा आपण कापून घेतला आहे. जी आपण फोडणी करून घेतली आहे ती याच्यावरती टाकून घेऊया. तर सर्व फोडणी मी या ढोकळ्यावरती टाकून घेतली आहे. आता ही पसरवून घेऊया आणि याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. तर आपण जी तिखट गोड फोडणी करून घेतली आहे त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट तर वाढतेच आणि खाताना सुद्धा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. आपण जसा मार्केटमधून आणून खातो सेम तसाच लागतो. त्यामुळे आपण इथे फोडणीसुद्धा करून टाकून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ढोकळा बनवून घेतला आहे. तुम्हाला दिसत असेल साईडने किती याला चांगली जाळी पडली आहे. अशा पद्धतीने जर केला ना तुम्ही ढोकळा तर तुम्हाला सुद्धा समजेल की ढोकळा बनवायला किती सोपा आहे. हे पहा आतमध्ये किती चांगली याला जाळी पडली आहे. तर एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा तयार आहे. तर तुमचा जर ढोकळा बिघडत असेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा. हे पहा आतमध्ये किती चांगली याला जाळी पडली आहे, एकसारखा बनला आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार आहे. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी रोज पाहत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. तर आपला इथे ढोकळा तयार आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. आज आपण झटपट रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत. ते पण घरात असणाऱ्या भाज्यांपासून. एकदम सुपर डुपर टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो. काही याला जास्त साहित्य लागत नाही. लहान मुलांचा तर आवडीचा हा नाश्ता आहे. एकदा जर तुम्ही त्यांना हा नाश्ता बनवून दिला ना तर रोज रोज हाच नाश्ता तुम्हाला ते बनवून मागतील. एवढा हा चविष्ट बनतो. तर आपण इथे भाज्या भरून व्यवस्थित पॉकेट्स बनवून घेणार आहोत. ते पण रव्याच्या शीट्स बनवून. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि बनवायला अजिबात वेळ लागत नाही. 10-15 मिनटात हा नाश्ता तयार होतो. तर चला लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला 2 पद्धतीने हे पॉकेट्स बनवायचं सांगणार आहे. आपण पॉकेट्स बनवणार आहोत किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रोलसुद्धा बनवू शकतात. तर कसं बनवायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. तर इथे आपण 1 पेला रवा घेतला आहे. तर हा रवा जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकतात. मी इथे बारीक रवा वापरलेला आहे. जाड असेल तरीसुद्धा चालेल. आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हा सर्व रवा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे. बेसन पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरवरती जेवढं शक्य होईल तेवढं हे बारीक करून घ्यायचे. एकदम फाईन करायचं आहे. तसं तर थोडासा रवा टेक्स्चर राहतंच, पण जेवढं शक्य होईल तेवढं हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तरी ते पाहू शकतात एकदम बारीक अशी ही पावडर मी करून घेतली. हे पहा अगदी थोडीशी रवाळ आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा रवा बारीक करून घ्यायचे. आता सर्व हा रवा आपण बारीक केला बाउलमध्ये काढून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपण हा रवा भिजवून घेऊयात. तर इथे मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊयात. तर आणखीन थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेते. तर इथं आपण हाताने मिक्स करण्यापेक्षा काय करूयात, सर्व मिश्रण ना मिक्सरच्या भांड्यात टाकलं. थोडंसं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा यात टाकून हे चांगलं बारीक करून घेतले.
तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. तर पूर्ण 1 पेला पाणी लागलेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण याची स्टफिंग करून घेऊया. तर बरोबर 1 पेला पाणी लागलेलं आहे. पाणी कमी जास्त झालं तरी चालेल, पण मिश्रण अगोदरच खूप पातळ करून ठेवू नका. लागलंच तर पुढे आपण पाणी टाकू शकतो. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर कांदा घेतलाय असा स्लाइसमध्ये मोठा चिरून, शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो घेतलात. तर टोमॅटोच्या मी बिया काढून घेतलेत आणि अशा लांब थोड्याशा भाज्या कापून घेतल्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीकसुद्धा कापून घेऊ शकतात. आणखीन याच्यामध्ये जास्त भाज्यासुद्धा ॲड करू शकतात. जसं की बीट घेऊ शकता, कोबी घेऊ शकता. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात. तसंही लहान मुलं भाज्या खायला तर अजिबात आवडत नाही, त्यांना नको म्हणतात. त्यावेळेस तुम्ही अशा काहीतरी वेगवेगळ्या आयडिया करून त्यांना भाज्या खाऊ घालू शकतात. तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून या भाज्या परतवून घ्यायच्यात. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर अगोदर तेलात तसंच 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत एकदा थोडा वेळ 1-1.5 मिनिटभर ह्या भाज्या परतवून घ्यायच्या. जास्त ओव्हर कुक आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत. याचा क्रंची क्रिस्पीनेस आहे तो तसंच ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. तर याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर, थोडीशी हळद टाकून घ्यायची, अगदी 2 चिमूटभर, थोडीशी जिरे पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला, म्हणजे थोडासा सब्जी मसाला. मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरलेली नाही. तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल तर मिरचीसुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकतात. नंतर आपण शेजवान चटणी लावणार आहोत आणि मसालेसुद्धा वरून चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे ॲड करणार आहोत. त्यामुळे मी इथे मिरची वापरलेली नाही आहे. आता सगळ्यात शेवटी आपण टोमॅटो टाकून घेऊयात. तर हा टोमॅटो खूप लालसर होता आणि पिकलेला म्हणजे छान होता, त्यामुळे मी शेवटी टाकला. पहिल्यांदाच टाकला असता तर खूप सॉफ्ट पडला असता, मऊ झाला असता. त्यामुळे मी इथे सगळ्यात शेवटी टाकून घेतले. तर आता या भाज्या आपण 2 मिनिट चांगलं परतवून घेतल्या. थोड्या वेळ याला वाफ देऊया आणि गॅस बंद करून घेऊयात. तर 2 ते 3 मिनिट या भाज्या आपण चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. गॅस बंद करून घ्यायचा. भाजी चांगली मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, मीडियम अशा भाज्या आपण शिजवून घेतलेत, म्हणजे वाफ देऊन घेतली आणि याचा क्रंचीपणा तसाच आहे. अशीच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. तर लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर परफेक्ट अशी आपली इथे भाजी बनलेली आहे. आता भाजी थंड करायला ठेवूयात. तर अशा पद्धतीने ही भाजीची स्टफिंग करायची आहे. तोपर्यंत इथे व्यवस्थित आपला रवा चांगला भिजलेला आहे आणि रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. हे पहा, तर हे मिश्रण खूप घट्ट वाटते. तर आपण आता पाणी टाकून घेऊयात. तर आणखीन थोडंसं मी इथं पाणी टाकून घेते. तर लागेल तसं पाणी टाकायचं आहे. पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे. रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार आपल्याला पाणी लागणार आहे. तर आणखीन थोडं पाणी करून मी ते टाकून घेतले. तसं बघायला गेलं तर तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगायचं तर बरोबर 1.25 पेला, म्हणजे 1.5च्या वर आणखीन थोडं 1.25 पेला पाणी एवढं लागलेलं आहे. तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून हे ॲक्टिवेट करून घेऊयात. तर तुम्ही खायचा सोडा पाव चमचा टाकलात तरीसुद्धा चालेल. आता हे पटकन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण याचे आता लगेचच रव्याच्या शीट्स बनवायला घेऊयात. तर मिश्रण आपलं तयार आहे. आता इथे पॅन गरम करून घ्यायचं. याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि पाण्याचं शिंतोडं देऊन हे पुसून घ्यायचे स्वच्छ रुमालने, म्हणजे व्यवस्थित शीट्स चांगल्या बनल्या जातात. पॅनला अजिबात चिटकत वगैरे नाहीत, व्यवस्थित क्लीन निघतात. मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि 1 पळी एवढं मिश्रण पॅनमध्ये टाकून अलगद हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेऊयात. तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. आपण जसं नॉर्मली डोश्याचं पीठ करतो ना, सेम तशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे मिश्रण खूप घट्टही नको आणि पातळही नको. तर अशा पद्धतीने हे आपण पसरवून घेतले. आता वरची साईड सुकली की याच्यावरती शेजवान चटणी, टोमॅटो केचप, तुम्ही काहीही याच्यावरती पिझ्झा सॉस कोणतीही चटणी लावू शकता जी तुमच्याकडे असेल ती. नसेलच काही तर थोडीशी चटणी आणि तेल पसरवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आता याच्यावर आपण स्टफिंग ठेवून घेऊयात. तर इथे आपण तुम्हाला मी पहिल्यांदा रोल कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर आपण इथे रोल बनवून घेणार आहोत. तर याच्यावरती स्टफिंग ठेवल्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि काळी मिरी पावडर मी टाकून घेतली आहे. तर हे मसाले पुढे आपण टाकणार होतो त्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही आहे.
तर हे सर्व मसाले टाकले की साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि आता आपण याचा रोल बनवून घेऊयात। आता एक साईडने याच्या कडा अशा उचलून घ्यायच्या आणि हा रोल आपण बनवून घ्यायचा। तर पाहू शकतात व्यवस्थित क्लीन हा रोल निघालेला आहे, अजिबात चिकटलेला नाही, तर हे खूप गरम आहे। तर हळूच याचा ना असा रोल बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण याचा रोल बनवून घेतलाय। हे पहा, थोडा वेळ हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकून बसतं। तर हे पहा, झटपट आपल्या इथे रव्यापासून आणि भाज्यांपासून रोल बनलेला आहे। अप्रतिम खायला लागतो, कारण आपण याला शेजवानी चटणी लावलेली आहे। शिवाय याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे सर्व मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे अतिशय स्वादिष्ट असा हा खायला रोल लागतो। तर तुम्हाला मी रोल कसा बनवायचा ते दाखवले। आता आपण याचे पॉकेट्स कसे बनवायचे ते पाहूया। तर थोडंसं पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे अशी याची शीट्स बनवून घ्यायची। वरची साईड सुकली की याच्यावर आपण शेजवान चटणी लावून घेऊयात आणि भाजीची स्टफिंग करून घेऊयात। तर इथे आपण पॉकेट्स बनवतोय चौकोनी आकारामध्ये, त्यामुळे इथे हे मिश्रण मी जरासं चौकोनी ठेवून घेतले। आता चिमूटभर चिली फ्लेक्स, चिमूटभर ऑर्गॅनो आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून घेतली आणि लगेचच आपण आता हे पॉकेट बनवून घेऊया। तर याच्या दोन्ही बाजूच्या अशा या साईड आहेत त्या अशा एकावरती एक दाबून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित बंद झालं पाहिजे, निघायला नको। तर अशा पद्धतीने आपण दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण चौकोनी आकारामध्ये हे पॉकेट्स बनवून घेतले। आता उलटण्याने थोडंसं दाबून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित बंद होईल आणि व्यवस्थित ते भाज्या बाहेर येणार नाहीत। तर अशा पद्धतीने हे पॉकेट्स आपण बनवून घेतले। तर बाकीचे सुद्धा सर्व पॉकेट्स आपण असेच बनवून घेऊयात। तर तुम्हाला इथे मी 2 पद्धतीने दाखवलेलं आहे। तुम्ही रोल बनवू शकतात किंवा असे पॉकेट्स बनवू शकतात। तर थोडंसं तव्यातून बाहेर काढले की हाताने व्यवस्थित ते फोल्ड करायचे। गरम असल्यामुळे कसं व्यवस्थित करता येत नाही, पण व्यवस्थित त्याला जर दाबून प्रेस केलं तर व्यवस्थित हे पॉकेट्स बनतात। तर अशा पद्धतीने मी सर्व हे पॉकेट्स बनवून घेतलेत आणि रोलसुद्धा कट करून घेतले। तर तुम्ही पॉकेट्स बनवा किंवा रोल बनवा, तुम्हाला जसं आवडेल तसं। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि याच्यामध्ये आपण शेजवान सॉस लावलेला आहे, त्याच्यामुळे हे पॉकेट्स खायला खूप छान लागतात। तर नक्की एकदा करून पहा, अतिशय स्वादिष्ट याची चव आहे। तर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत। बाय।